चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया तव्यावरील पिठलं. आता ते पिठलं बनवण्यासाठी मी मिरची, लसण बघा इथे छान चॉप करून घेतलं आहे. डाळीचं पीठ, त्यात मीठ आणि हळद घालून घेतली आहे. आता आपल्याला तव्यावर तेल टाकून जिरे, मोहरी आणि आपल्याला मिरची आणि लसूणचं जे आपण तुकडे करून घेतलेत ते आपल्याला काय करायचे, याच्यावर घालायचे, छान परतून घ्यायचं. आता जे आपण मिश्रण घेतलं होतं, डाळीचं पीठ, हळद आणि मीठ, ते आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा कॅमेरा हलला आहे माझा इथे. तर छान आपण मिक्स करून घेतले. आता आपलं बघा, तुम्ही बघू शकता की मिरची, लसण छान परतले आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि छान त्याला मस्त आपल्याला काय करायचं, उलथण्याच्या साहाय्याने हलवायचं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आता हे छान मिक्स झालं आहे, तुम्ही बघू शकता तव्यावरती. आणि हे एवढं छान लागतं ना हे पिठलं, अगदी कुठल्याही हॉटेलच्या भाजीला मागे टाकेल एवढं छान चव या पिठल्यानी आपल्याला येते. तुम्ही एकदा नक्की हे पिठलं ट्राय करा. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याला झाकून ठेवायचं. आता बघू शकता तुम्ही आपलं पिठलं काय झालं, छान घट्ट झालेलं.